पक्षाप्रमाणे आकाशात उडण्याची इच्छा सगळ्यांनाच असते आणि नागपूरकरांची इच्छा पूर्ण झाली ती नागपूरच्या जेडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मैदानावर। या कॉलेजमध्ये पॅरामोटरिंग, एरो मॉडेलिंग आणि पॅरासेलिंगच्या उड्डाण प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी काही नागपूरकरांनी पॅरासेलिंगचाही मनमुराद आनंद घेतला। पॅरासेलिंग आणि पॅरामोटरिंगचं प्रशिक्षण घेतल्यावर सहज आकाशात झेप घेता येते। याबाबत लोकांना, विशेष करून युवा पिढीला या खेळाप्रती जागृत आणि प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं। पॅरामोटरिंग, एरो मॉडेलिंग आणि पॅरासेलिंग यांना आता शौर्य खेळाची मान्यता मिळाली असून युवकांना या खेळाकडे प्रेरित करण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी म्हटलं आहे। शासनाचं जे क्रीडा धोरण आहे त्या क्रीडा धोरणामध्ये आता या साहसी उपक्रम जे आहेत हे पर्यटनाकडून क्रीडाकडे आलेले आहेत। तर या क्रीडा प्रकार जो आहे साहसी क्रीडा प्रकार याची आपल्या भागातल्या युवकांना योग्य माहिती देऊन त्यांच्या मनात याच्याबद्दल आवड निर्माण व्हावी आणि हे एक व्यक्तिमत्व विकासाचं खूप स्ट्रॉंग असं टूल आहे। तर याचा प्रसार व्हावा, प्रचार व्हावा या उद्देशाने, तसंच एव्हिएशन आणि पॅराग्लायडिंग, पॅरामोटरिंग जे हवाई साहसी खेळ आहे याचाही विकास आपल्या भागात व्हावा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।